ओम नमो आदेश नाथ भक्तांनो शिवभक्तांनो नाथ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर याच्यासाठी ज्याचं काही लग्न मुलाला किंवा मुलीला लग्नासाठी अडचणी येत असल्या तर एक मी सांगन ते उपाय तुम्ही करून पहा। दर सोमवारी शिव मंदिरात जायचं, तांब्या भरून पाणी न्यायचं, शिवपंडीवर अर्पण करायचं, नंतर हळद घालायची, त्या हळदीचे बोटं अशोक सुंदरीला लावायचे। त्या हळदीचे बोटं लावताना अशोक सुंदरीला म्हणायचं, माझं लग्नात काय अडचण असली तर ती लग्नाची अडचण दूर होऊन द्या। आणि असंही करायचं। 11 सोमवार जायचं, 11 सोमवारपर्यंत बघा तुम्हाला 11 सोमवारी दर सोमवारी हळद लावायची, दर सोमवारी शिवपिंडीवर जल घालायचं। आणि नंतर बाहेर मंदिराच्या बाहेर जर पिंपळ वृक्ष असला त्याला सुद्धा हळद लावायची। असे 5 बोटं असे 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 5 बोटं लावायचे, परत वर एक लावायचा, असा एक खाली लावायचा, असे पंजे उठायचे हळदीचे। नंतर दुसरा उपाय आहे, नवनाथ ग्रंथामधला 28वा अध्याय। ज्याचं लग्न जमत नाही, मुलगा असो मुलगी असो, त्यांनी रोज 28 अध्याय वाचायचा। आणि जर नवनाथ पारायण करता आलं तर नवनाथ पारायण करा। नवनाथ पारायणमध्ये संकल्प सोडायचा आणि हे गुरु मच्छिंद्रनाथा, हे नवनाथा, मी ही संकल्प सोडतो, माझ्या लग्नाचा योग आला पाहिजे, कुठल्या लग्नाच्या अडचणी आल्या नाही पाहिजे, त्यासाठी मग नवनाथ पारायण करा, नवनाथ पारायण करा। नवनाथ पारायण केल्यानंतर निश्चित लग्नाचा योग येतो। आणि मुलगा असला तरी बी आणि मुली असले तरी दोघांनी बी हाच उपाय करायचा, पण आपल्या आपल्या आईवडिलांचं नाव सांगायचं। ते हळद लावताना बी आईवडिलांचं नाव सांगायचं, गाव सांगायचं, कुठं राहतात ते ठिकाण बाबाला सांगायचं आणि ती हळद लावायची। आणि ही नवीन वर्षासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। ही गुरुवारपासून ज्याला पारायण करायचं त्यांनी सुरुवात करावी नवीन वर्षाचं। 2 जानेवारी 2025ला गुरुवार आलेला आहे, तर नवनाथ पारायण करायला एकदम मुहूर्त चांगला आहे। आणि माझा नंबर आहे 84 21 15 90 90। काही अडचणी आल्या तर मला संपर्क करा, मी कधी बी तुमचा फोनचं उत्तर देईन। आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केला ना तर तुम्हाला नवीन आलेले नवीन व्हिडिओ माहिती मिळेल। आणि माझ्याकडं सगळे पुढचे व्हिडिओ दत्तावर, भोलेबाबावर, महाकालीवर, आता नवरात्र सुरू होणार आहे, शाकंभरी, मग तिथून पुढे महाकालीची सुद्धा मी माहिती देणार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।